यांनी विजय मिळवला। या जय पराजयाची मीमांसा सोलापूरच्या पत्रकारांसमवेत केली आहे आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांनी। सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदे ह्या 74,000 मताने निवडून आले आहेत आणि त्यांची विजयाची नेमके कारणे काय आहेत, आपल्यासोबत सोलापुरातील ज्येष्ठ पत्रकार मंडळ आहेत, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात। सर, प्रणिती शिंदे नेमक्या विजय होण्यापाठीमागचे कारण काय आहेत? सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रणिती शिंदे यांच्या विजयाचं प्रमुख कारण होतं की पाठीमागच्या इलेक्शनमध्ये MIM आणि वंचित यांची युती होती आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर हे स्वतः इथं उमेदवार होते आणि त्यांनी त्या निवडणुकीत मागच्या 1,70,000 मतं घेतली होती। त्या मत विभागण्याचा फटका मागं बसला होता, पण या निवडणुकीत नेमका प्रणिती शिंदेच्या बाजूने तो प्लस पॉईंट आहे की प्रकाश आंबेडकर तर स्वतः नव्हतेच, परंतु त्यांनी दिलेला उमेदवारसुद्धा ऐनवेळेस काँग्रेसमध्ये गेला। प्रणिती शिंदेंचं पारडं कुठेतरी जड होताना इथं दिसलं, कारण मुस्लिम आणि दलित मतं मोठ्या प्रमाणात प्रणिती शिंदेकडे वळली आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे मराठा फॅक्टर, मराठा आरक्षण, मराठा आंदोलनाचा कुठंतरी लाभ यावेळेस काँग्रेसला आणि प्रणिती शिंदेंना होताना दिसला आणि ह्या मुख्य कारणामुळे यावेळेस प्रणिती शिंदेंचं पारडं जड झालं आणि त्या 5 लाखाच्या मतांनी विजयी झाले। सर, प्रणिती शिंदे विजय होण्यापाठीमागचे प्रमुख कारण काय आहेत? आपण दोन्ही प्रमुख पक्षांचे दोन्ही उमेदवार राम सातपुते असतील आणि प्रणिती शिंदे, तर उमेदवारांना मतदान करताना साधारणतः उमेदवार कोण असं बघतो तर उमेदवारांची प्रगल्भता, उमेदवारांचं आकलन, उमेदवारांचं राजकीय आकलन, त्याचं कल्चर्ड आकलन असं बघतो। एकूणच प्रणिती शिंदे या 2 उमेदवारांच्या ह्याच्यामध्ये अत्यंत प्रगल्भ ठरल्या, त्याच्यामुळे तरुणाई आणि एकूणच मतदार, पुन्हा महिला मतदार जिथे जिथे उभारतात, देशाच्या एकूणच राजकारणात आत्तापर्यंत 39% मतदान हे महिला निवडून येतात असा एक रेट आहे। त्याच्यात महिला उमेदवार म्हणून त्यांना अत्यंत चांगलं स्थान मिळालेलं दिसतंय। त्यांचं असलेली राजकीय पार्श्वभूमी कुटुंबाची, त्यांना असलेला प्रशासकीय कामाचा गेल्या 3 टर्ममध्ये आमदार म्हणून केल्यामुळे तो अनुभव, निवडणुका लढवण्याचा अनुभव, याच्यामुळे त्या निवडून आल्यात असं मला वाटतं। सर, प्रणिती शिंदे निवडून येण्यापाठीमागचे प्रमुख मेजर कारणं काय आहेत? प्रमुख कारण म्हणजे सोलापूर शहरामध्ये बेरोजगारीचा निर्माण झालेला प्रश्न हा ऐरणीवर होता। येथील सोलापूरचं जे स्थलांतर आहे, जे पुण्या, मुंबई व इतर ठिकाणी होतं आहे, त्याची नाराजी लोकांमध्ये प्रचंड आहे। ती भाजप सरकारकडून स्थानिकपासून ते केंद्रापर्यंत तो प्रश्न सोडविण्यात आला नाही, त्याला अपयश आलं। दुसरी गोष्ट म्हणजे सोलापूरचा स्थानिक एक भावनिक मुद्दा होता की चिमणी, श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडण्यात आली आणि याबद्दल भाजपच्या विरोधात एक मोठी नाराजी होती। या कारखान्याचे मार्गदर्शक धर्मराजजी काडादी हे स्वतः प्रचारात उतरले होते आणि त्या माध्यमातून जो भाजपचा रोष आहे तो प्रकट झाला आणि काँग्रेसला तो प्लस पॉईंट ठरला। त्याचबरोबर स्थानिक लेवलला महापालिका जी आहे ती भाजपच्या ताब्यात होती, सरकार त्यांचं होतं केंद्रात। ही जी स्मार्ट सिटी योजना आणली त्याचा उडालेला बोजवारा, येथील पाणी प्रश्न, रोज पाणी पुरवठा करतो हे जे आश्वासन आहे ते पूर्ण झालं नाही, केवळ आश्वासनच भाजपनं दिली। अशी अनेक आश्वासनं आहेत की भाजपला ती पूर्तता करता आली नाहीत। आणि दुसरं म्हणजे जे नेतृत्व गुण आहे की आमदार प्रणिती शिंदे यांचा एक स्थानिक लेवलला एक वेगळा ठसा आहे, ओळख आहे, त्यामुळं तो प्लस ठरला। सर, प्रणितीताई शिंदे निवडून येण्यापाठीमागचं असं प्रमुख कारण काय? सर्वात महत्त्वाचं, सोलापूर हा 40 वर्षे विकासाच्या मागे लढा, विकासच झालेला नाही सोलापुरात। सोलापुरात विमानसेवा नाही आहे, सोलापुरात IT पार्क नाही आहेत, युवकांना रोजगार नाही आहे, महागाई वाढत चाललेली आहे, हे प्रमुख प्रश्न होता। आणि कुठं तर जनतेला सोलापूरचा विकास हा झालाच पाहिजे। आपल्या मागून पुणे, मुंबई पुढे गेले, सोलापूर जसजसं अजून मागत चाललेलं आहे। आपण 2 वेळा 2 खासदारांना निवडून दिलं भाजपना, पण त्यांनी काहीच केले नाही, निष्क्रिय राहिले। म्हणून परिवर्तन हवं होतं सोलापूरला, त्यामुळं या ठिकाणी आमदार प्रणिती शिंदे या निवडून आलेल्या आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी मराठा, मुस्लिम, दलित ही मते निर्णायक ठरलेली आहेत, त्यामुळे आमदार प्रणिती शिंदे यांचा विजय होण्यासाठी सुकर झालेला आहे। सर, प्रणिती शिंदे निवडून येण्या पाठीमागचे मेजर आणि प्रमुख कारणं काय आहेत? मराठा समाजाचं आरक्षण हा एक मुख्य मुद्दा आहे। त्याच्यानंतर शेतकऱ्याला कुठल्याही मालाला भाव मिळाला नाही, त्या भावाचं हेही मोठं राजकारण झालं। शेतकऱ्याच्या कांद्याला भाव नाही, दुधाला दर नाही, ह्या दोन्हीला देतो म्हणलेलं जे सबसिडी होती ती सबसिडीही या सरकारनं दिली नाही, फक्त झुलवत ठेवलं। गेल्या 10 वर्षात मराठा समाजानं 58 मोर्चे काढले, त्या 58 मोर्चाची दखल घेतली नाही, जरांगे पाटलाच्या आंदोलनाची दखल घेतली नाही, उलटा लाठीचार्ज झाला। तो सगळा रोष हा मराठा समाजानं मतदानाच्या पेटीमधनं व्यक्त केला। दुसरी गोष्ट, मुस्लिमांना
आरक्षणाची गरज होती त्यांच्या आरक्षणाचाही मुद्दा घेत नाहीत. आज मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा घेतला नाही, मुस्लिमांचा घेतला नाही, धनगर समाजाचं धनगड आणि धनगर ह्या एका अक्षराचा प्रश्न गेल्या 75 वर्षात सोडवू शकत नाहीत. आज हे दोन समाज भाजपपासून बाजूला गेले. धनगर समाज फक्त त्यांच्यासोबत आज आहे, पण तो उद्या विधानसभेला राहील का नाही हा प्रश्न सांगता येत नाही. त्यामुळं भाजपनं आत्तापर्यंत जेवढे हे केलं त्याचं आता ते सुधारणा करायला पॅचअप द्यायला त्यांना संधी आहे, तर हे पुढं त्यांनी करावं. हे झाले प्रणिती शिंदे यांचे विजयाचे कारण. परंतु राम सातपुते यांची पराभवाची कारणं काय आहेत हेच आपण पत्रकार मंडळींकडून जाणून घेऊयात की राम सातपुते नेमकं कोणत्या गोष्टीमुळे पराभव झाले आणि त्यांच्या पराभवाला फॅक्टर ठरणारे असे कारणं काय आहेत. राम सातपुते पराभूत होण्यामागचं दुसरं एक महत्त्वाचं कारण असं आहे, सुशीलकुमार शिंदे गेल्या 50 वर्षापासून राजकारणामध्ये आहेत आणि त्यांना राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. तो अनुभव प्रणिती शिंदेला उपयोगाला आला आणि आत्तापर्यंत ते स्वतः उमेदवार असल्यामुळे त्यांना नियोजन करता येत नव्हतं, पण त्यांना आता ह्या 50 वर्षाचा अनुभवाचा वापर करून नियोजन करून त्यांनी पद्धतशीर इलेक्शन हाती घेऊन लढवलं आणि तो विजयाचा समर्पक झाले. राम सातपुते पराभव होण्यापाठीमागचे कारण काय आहेत. राम सातपुते पराभव होण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण त्यांचा आत्मविश्वास त्यांना नडलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं त्यांनी जे घटक पक्ष आहेत, जे त्यांचे मित्र पक्ष आहेत, राष्ट्रवादी अजित पवार गट असो किंवा दुसरे पक्ष असो, त्यांच्या अध्यक्ष जिल्हाध्यक्ष पदाधिकाऱ्यांना विश्वास घेतला नाही. आणि विशेष म्हणजे भाजपचे जे माजी नगरसेवक आहेत, ज्यांचे पदाधिकारी आहेत, त्यांना पण विश्वासात न घेता त्यांनी प्रचार केलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं ते हिंदू मुस्लिम सतत वादग्रस्त वक्तव्य केले गेले, त्यामुळं मुस्लिम दलित मतं ते पिछाडीवर पडत गेले, त्यामुळं नकळत त्यांचा पराभव झाला. सर, राम सातपुते पराभव होण्यापाठीमागचे कारण काय. एक आहे की भाजपने राम सातपुते यांच्या माध्यमातून उपरा उमेदवार दिला, ही सुरुवातीपासूनच बाब लोकांच्या निदर्शनास आली आणि याला इनकॅश काँग्रेसचे उमेदवार प्रणितीताई शिंदे यांनी केलं. त्यांनी सुरुवातीलाच एक लेटर होतं, त्या लेटरच्या माध्यमातून त्यांनी उपरा हा मुद्दा ऐरणीवर आणला. दुसरं म्हणजे भाजपने जो उमेदवार दिला त्यावेळी स्थानिक मधून 19 उमेदवार इच्छुक होते, मात्र त्याकडं भाजपनं दुर्लक्ष केलं. स्थानिक पदाधिकाऱ्याला कुठलाही त्यांनी महत्त्व दिलं नाही, केवळ सर्वेच्या आधारावर उमेदवार जाहीर केला, त्यांची बैठक घेतली नाही. याची सुप्त नाराजी अंतर्गत भाजपाती होती. सर, राम सातपुते पराभव होण्यापाठीमागचं प्रमुख कारण काय. प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या तुलनेमध्ये त्यांचा असलेला जनसंपर्क आहे तो अत्यंत तोकडा होता. त्यांच्या पक्षामधल्याच नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांशी त्यांचा गेल्या 4-5 वर्षामध्ये संपर्क नव्हते. कधी सोलापूरमध्ये लोक 5 वर्ष झालं ते महायुतीचं प्रतिनिधित्व करतायत, पण सोलापूरमध्ये त्यांच्या काही तर कार्यक्रमाच्या निमित्तानं किंवा कुठल्याही उपक्रमातनं ना माध्यमाशी ना कार्यकर्त्याशी नेत्याशी संपर्क नाही, तर जनतेशी असण्याचा प्रश्न होता. तो मोठा त्यांचा फटका या निवडणुकीने बसलेला दिसतोय. आणि इतर जसे आता सहकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे की समाजातले शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, मराठा आंदोलन आहे, धनगर आंदोलन आहे, अशा वेगवेगळ्या समाजाचे आंदोलन आणि त्यांनी जी वक्तव्य केली निवडणुकीच्या ऐन काळामध्ये मुस्लिम मतं विभाजन करण्याचं, त्याचा मोठा फटका त्यांना तोही दिसतोय. पारंपरिक मतं तर काँग्रेसबरोबर आहेतच, पण ती मतं त्यांच्याकडनं कल्टिवेट झाली मराठा असलेली आणि म्हणून पराभव आपल्याला दिसतोय. सर, राम सातपुते पराभव होण्यापाठीमागचे प्रमुख कारण काय. सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपने पाठीमागे सलग 2 वेळा दिलेले खासदार आणि त्यात दोन्ही खासदारांना सोलापूरकरांनी निवडून दिलं एका विश्वासात, पण विकास झाला नाही. त्यांची निष्क्रियता कुठंतरी राम सातपुते यांना महागात पडलेली दिसते. आणि राम सातपुतेसुद्धा तिसरे उमेदवार हे स्थानिक नव्हते, उपरे होते, हा सुद्धा प्रचार केला गेला. या उपर काँग्रेसने प्रामुख्याने सांगितलं की यावेळेस 400 पार करून भाजपला घटना बदलायची आहे आणि कुठंतरी घटना बदलायची हा मोठा प्रचाराचा मुद्दा समोर आला. मुस्लिम मतं असतील, दलित मतं असतील, ही तर प्रचंड नाराज दिसली आणि ही काँग्रेसकडे वळली. आणि मराठा आंदोलनासुद्धा फॅक्टर यात महत्त्वाचा ठरला. राम सातपुतेंना शेवटच्या क्षणी इथं 8 दिवसाअगोदर उमेदवारी दिल्याचाही फटका बसला. ते प्रचारात तेवढी आघाडी घेऊ शकले नाहीत, त्यामुळे त्यांचा पराभव झालेला दिसून येतो. तर आपण जाणून घेतलं की सोलापुरातील लोकसभा मतदारसंघात प्रणिती शिंदे विजयी होण्यापाठीमागचे प्रमुख कारणं व राम सातपुते पराभव होण्यापाठीमागची कारणं. कॅमेरा पर्सन अनिल कांबळेसह सौरभ वाघमारे, NDTV न्यूज मराठी, सोलापूर.